नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे आमच्या खानदेशी लोकांची स्पेशल खानदेशी खिचडी। त्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलेलं आहे। जिरे, मोहरी, तमालपत्र, आले लसूण पेस्ट मस्त परतून घेतलेला आहे। नंतर यात चिरलेला कांदा घालून मस्त परतायचा आहे। कांदा मस्त परतून झाल्यावर इथे मी शेंगदाणे घालणार आहे। शेंगदाणे थोडा वेळ मस्त परतून घेतलेले आहेत। नंतर टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर यात मी वाटाणे घालणार आहे। चिरलेला बटाटा घालून मस्त परतून घेणार आहे। थोडं हिंग घालायचे आहे। 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडी कश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा घरगुती गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट। मस्त आता इथं सर्व मसाला परतून घेत आहे। मसाला मस्त परतून झाल्यावर इथं गरम केलेलं पाणी आपण घालणार आहोत। दोन चमचे इथं मीठ घालत आहे। तीन वाट्या इथं मी तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी डाळ घेतलेली आहे। हे सर्व मस्त धुवून घेणार आहे। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता यात धुतलेला डाळ तांदूळ आपण घालून देऊया। इथे धुतलेली थोडी कोथिंबीर घालून मस्त आता हलवून घेणार आहे, जेणेकरून खिचडी खाली लागणार नाही। झाकून मस्त 15-20 मिनिटांसाठी मंद आचेवर खिचडी करून घेणार आहे। 15-20 मिनिटांनंतर खिचडी मस्त तयार झालेली आहे। परत थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। खिचडी तयार आहे आपली। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।